तुमची आणि माझी प्रार्थना ऐकली जाणार नाही. आणि मग प्रभूचं वचन बायबल सांगतं, तुम्ही सर्व आपले ओझे, सर्व आपली चिंता मजवर टाका आणि स्वस्थ बसा. आज आमची चिंता, आमची काळजी, आमच्या ज्या पण गोष्टी आहेत प्रभूजवळ आम्ही टाकून आज परमेश्वराच्या पवित्र सणातून प्रार्थना आणि विनंती करत असताना परमेश्वराचं वचन आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. देवाचं वचन तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवणार. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे आम्ही पाहत असताना, पवित्र आत्म्याला मी धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना परमेश्वर आज तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवणार. त्या प्रभूला धन्यवाद असो. यावेळेस आम्ही देवाच्या अंगणामध्ये बसला असताना, प्रभूच्या सानिध्यामध्ये परमेश्वराच्या पवित्र सणामध्ये बसला असताना आज पवित्र आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत असताना आज आम्ही प्रभूला म्हणू की हे देवा आज माझ्याशी बोलावं. कारण प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि मी प्रभू संगती बोलायला पाहिजे. इर्मयाचा ग्रंथ आम्ही वाचत असताना प्रभूच्या वचनात सांगते, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आज तुम्ही आणि मी हाक मारायला पाहिजे. प्रभूला विनवणी केली पाहिजे, प्रभूला याचना केली पाहिजे, प्रभूजवळ मागितलं पाहिजे. बायबल सांगतं जर आम्ही प्रभूजवळ मागतो, परमेश्वर आम्हाला राष्ट्रवतना दाखल देणारा देव आहे. प्रभूचं वचन सांगतं अनुवादाचा ग्रंथ 28 वाचत असताना, तू ज्या देशात राहत आहे, ज्या मोहल्यामध्ये राहत आहे, परमेश्वर तुला आशीर्वादित करील. त्यामध्ये परमेश्वर तुला आशीर्वादित करील. तुझं संतान परमेश्वर आशीर्वादित करील. तुझ्या टोपली, काठवड, परात याला मी आशीर्वादित करील. तू आत येशील व बाहेर जाशील त्यावेळी तू आशीर्वादित होशील. ही देवाचं वचन आहे, ही देवाचं सामर्थ्य आहे. आणि मग जर आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हायचा असेल तर परमेश्वराच्या वचनाकडे मी लक्ष दिलं पाहिजे. देवाचं वचन आमच्याशी काय बोलणार, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आज माझ्या बरोबर काय बोलणार. बायबल सांगतं कोणताही संदेश वरून आल्याशिवाय, देवाच्या इच्छेने आल्याशिवाय मनुष्य काही बोलू शकत नाही. आणि म्हणून आज आम्ही प्रभूचा गौरव करत असताना आज आम्ही पाहतो प्रभूच्या मेजाजवळ येण्याच्या अगोदर आज बायबल सांगतं देवाचं वचन आम्ही करंथीकराच्या पत्रामध्ये वाचत असताना आम्हाला समजून सांगतं, जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्यायला पेईल तो काय होईल, दोष पात्र होईल. आणि म्हणून देवाचा गौरव आम्ही करत असताना, प्रभूचा गौरव करत असताना, प्रभूच्या पवित्र सणातून आम्ही प्रभूला हाक मारत असताना, देवाचं वचन आमच्याशी बोलत असताना आम्ही पाहतो की परमेश्वर सामर्थ्याने भरलेला देव आहे. परमेश्वर जो आहे तो विजयाने भरलेला देव आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी स्पष्ट रीतीने 28 वचन वाचत असताना 11वा अध्याय 1 करंथी 11 आणि 28 वचन वाचत असताना यामध्ये असं म्हणतंय, यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. आज प्रभूचं वचन या ठिकाणी आम्ही ऐकत असताना आम्ही स्वतः परीक्षण केलं पाहिजे. आमच्या स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे की मी इथं आलेली आहे, मी इथं आलो कसा आलेला आहे, माझा दृष्टिकोन काय येण्याचा. जर माझा दृष्टिकोन फक्त चला चर्चला जाऊ हा दृष्टिकोन असेल तर तुम्ही आणि मी जाताना रिकामे जाणार. पण जर आमचा दृष्टिकोन आहे की मी प्रभूला पाहण्यासाठी, मी प्रभूला हाक मारण्यासाठी, मी प्रभूला विनंती करण्यासाठी परमेश्वराच्या पवित्र सणात जाणार तर प्रभू तुम्हाला आणि मला भेटणार. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. आणि मग बायबल सांगतं प्रभूचं वचन आम्ही परीक्षण केलं पाहिजे. आम्ही स्वतःच परीक्षण केलं पाहिजे. आम्ही स्वतः आम्हाला निरखून पाहायला पाहिजे. आम्ही स्वतः परीक्षण केलं पाहिजे मी कसा आहे. प्रभूचं वचन सांगतं जर तू मेजामध्ये हात घालत आहे पहिल्यांदा आपल्या भावासाठी जाऊन समेट कर आणि मग त्यामध्ये तू हात घाल. आज आम्ही देवाच्या वचनाकडे पाहत असताना, प्रभूचं वचन आम्ही ऐकत असताना यामध्ये प्रभूचं वचन स्पष्टरीत्याने सांगतं. आणि प्रभूचं वचन पाहत असताना या ठिकाणी प्रभूचं वचन म्हणतंय 29 आणि 30 वचनामध्ये त्या शरीराला अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड आणि तो अनुलक्षण म्हणजे काय. आज मी परीक्षण करत असताना मी एखाद्या गोष्टीमधून इथं आले तसंच हात घालायले किंवा आलो आणि प्रभूच्या मेजामध्ये हात घालत आहे तर बायबल सांगतं आम्ही दंडास पात्र असे आहोत.
कारण परमेश्वर पवित्र आहे. परमेश्वर पवित्र आहे. परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर विपुल होत आहे म्हणून बायबल सांगतं. आणि ही गोष्ट जी आहे ही पाऊलाला समजली. ही जी गोष्ट आहे पाऊलाला समजली आणि पाऊल म्हणून बायबल सांगतं 11वा अध्याय मी वाचत असताना आणि पाऊलाला ही गोष्ट समजली आणि पाऊल म्हणतो कारण जे मला प्रभू पासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की पाऊलाला जे मिळालं प्रभू पासून, पाऊलाला जी गोष्ट समजली, पाऊलाला जे सत्य समजलं. पाऊल जो आहे शिष्य प्रभूच्या बरोबर होते परंतु त्यावेळेस शाऊलाचा पाऊल झालेला तो पाऊल प्रभू बरोबर नव्हता परंतु त्याला ती गोष्ट समजली. प्रभू पासून त्याला मिळाली, प्रभू पासून त्याला प्राप्त झाली आणि प्रभू पासून प्राप्त झालेली गोष्ट त्यांनी मंडळांना सांगितलेलं आहे. त्यांनी मंडळीला जाऊन सांगितलेलं आहे. जितक्या मंडळ्या आहेत त्या मंडळीला जाऊन पाऊल सांगतो जे मला प्रभू पासून मिळालेलं आहे. आज तुम्हाला आणि मला जे प्रभू पासून मिळालेलं आहे ते आम्ही इतरांना जाऊन सांगितलं पाहिजे. पाऊलाने जे केलेलं आहे तेच. आणि म्हणून या ठिकाणी आता मी देवाच्या वचनातून वाचत असताना प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 42 ते 47 वचनापासून वाचत असताना पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवतो. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 42 ते 47 वचनापर्यंत आम्ही वाचू. हा हा आमेन. देवा हा वाचा परत हा हा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येते की प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. परमेश्वराचं वचन विश्वासने आणि बायबल सांगतं या ठिकाणी ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत व भाकर मोडण्यात व प्रार्थनेत तत्पर असत. ज्यांना देवाने निवडलेलं आहे, ज्यांनी परीक्षण केलेलं आहे, ज्यांनी आपलं स्वतःला प्रभूला, आपलं सर्वस्व प्रभूला, मी प्रभू तुझा आहे, मी माझं जीवन तुला सोपून देतो, असं ज्या व्यक्तीने प्रभूच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. बायबल सांगतं शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषिताच्या हातून पुष्कळ अद्भुते व चिन्ह घडत होती. तेव्हा सर्व विश्वास ठेवणारे एकत्र होते. देवाचं वचन बायबल सांगतं ज्या देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की वाचत असताना शिक्षणात, संगतीत व भाकर मोडण्यामध्ये, ज्या परमेश्वराच्या शिक्षणामध्ये, देवाच्या वचनामध्ये आणि संगती सर्वात महत्वाची गोष्ट आहे. संगती म्हणजे फेलोशिप, एकत्रित येणं. ज्यास आम्ही एकत्रित येऊन प्रभूचं नामस्मरण करतो, देवाचा गौरव करतो, प्रभूला उंच करतो, परमेश्वराची उपस्थिती त्या लोकांमध्ये राहते. देवाचं सामर्थ्य त्या कुटुंबामध्ये राहतं, देवाचं सामर्थ्य त्या मंडळीमध्ये राहतं. आणि मग बायबल सांगतं ज्यास मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करती, एक चित्ताने प्रार्थना करती, संगतीमध्ये आहेत आणि प्रार्थना करत असताना जो मंडळीमध्ये दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, परमेश्वर अशांना सोडवतो. त्यावेळेस पेत्र जो आहे तो तुरुंगामध्ये होता पण मंडळीची प्रार्थना त्याच्या बरोबर चालू होती. संगती त्या ठिकाणी मंडळीची संगती होती, मंडळीची एकत्र झालेली होती आणि एकत्र येऊन प्रार्थना करत होती. आणि त्यावेळेस बायबल सांगतं शिक्षणामध्ये, संगतीमध्ये आणि भाकर मोडण्यामध्ये ज्या वेळेस आम्ही एकत्रित येतो परमेश्वर कार्य करायला सुरुवात. या ठिकाणी मी सांगत नाही, प्रभूचं वचन सांगतं ते शिक्षणात, संगतीत व भाकर मोडण्यास व प्रार्थना करण्यात तत्पर असत.
तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुते आणि चिन्ह झाले. ज्यावेळेस तुम्ही एकत्रित येता, ज्यावेळेस तुम्ही एक चित्त एक विश्वासाने प्रार्थना करता, पवित्र आत्मा आमच्याद्वारे कार्य करतो. म्हणून बायबल सांगतं देवाच्या आत्म्याला मोकळीकता द्या. आम्ही देवाच्या आत्म्याला मोकळीकता दिली पाहिजे. देवाच्या आत्म्याला आम्ही प्रथम स्थान दिलं पाहिजे. देवाच्या आत्म्याला ज्यावेळेस आम्ही मोकळीकता देतो, पवित्र आत्मा कार्य करायला सुरुवात करतो. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. पवित्र आत्मा आम्हाला उभा करतो. आणि बायबल हे सांगतं शिक्षणामध्ये, संगतीमध्ये, भाकर मोडण्यामध्ये आणि प्रार्थनेमध्ये ते जे होते कसे होते, तत्पर होते. सदा सर्व काळ प्रभूच्या सेवेमध्ये तत्पर. आपलं प्रपंच, आपलं घर, आपलं दार, आपले मुलं, आपली शेती, आपलं सर्व काही सोडलेलं होतं त्यांनी. बायबल सांगतं देवाचं वचन जर आम्ही शुभवर्तमान वाचत असताना, ज्याने माझ्या करता म्हणजे येशू करता, ज्याने आपलं घर, आपले लेकरं, बायको, आपला प्रपंच, आपली शेती सोडून माझ्या मागायलेला आहे, मी त्यांना मोठं वेतन देईल. आता सगळं सोडून येशूच्या माग जाणं याचा अर्थ असा नाही की घरदार असं सोडणं जाणं. याचा अर्थ जर आम्ही आध्यात्मिक अर्थ जर घेतला, ज्या दिवशी प्रभूची सेवा करायची आम्हाला, ज्या दिवशी प्रभूच्या सेवेमध्ये उभा राहायचं, त्यावेळेस माझा संसार, माझे ड्युटी, माझा व्यवसाय, माझे प्रश्न या सर्व बाजूला काढून तो वेळ प्रभू करता आम्ही दिला पाहिजे. नाहीतर आम्ही म्हणत आता शेती सोडले, घर सोडले, लेकरं सोडले, बायको सोडली, पती सोडला, मग काय घराचं काय व्हायचं, असा अर्थ नाही. प्रभूने दिलेला जो वेळ आहे, प्रभू करता आम्ही काढलेला वेळ आहे, त्या वेळेमध्ये आम्ही जगातल्या गोष्टी कुठल्याही गोष्टी करायला नाही पाहिजे, तर प्रभूच्या अंगणामध्ये उभारलं पाहिजे. आणि मग बायबल सांगतं ते सर्व सोडलेलं आहे, सर्व दूर केलेलं आहे त्यांनी आपल्यापासून बाजूला. एक समय त्यांनी ठेवला, एक वेळ ठेवला, एक काळ त्यांनी ठेवला आणि सांगितलं त्यावेळेस ते शिक्षणामध्ये एकत्रित बसायचे. प्रभूच्या वचनाचं शिक्षण त्यांनी घेतलं, संगतीमध्ये एकत्रित फेलोशिप मध्ये. बायबल सांगतं एकत्रित असताना भाकर त्यांनी मोडत होते आणि प्रार्थना करत होते. प्रार्थना करत असताना अद्भुत असे चमत्कार घडत गेले, अद्भुत असं कार्य होत गेलं आणि ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येतंय की संगती, फेलोशिप आणि भाकर मोडणं, प्रार्थनेमध्ये तत्पर राहणं खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रियानो, देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष दिल्यानंतर, देवाच्या वचनाकडे जर आम्ही पाहिलं तर प्रभूचं वचन आम्हाला सरळ असं उभं करणार आहे. प्रभूचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. बायबल सांगतं प्रभूचं वचन आम्ही जर वाचलो तर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 7 मंडळ्या आहेत आणि त्या 7 मंडळ्याला लिहिलेले जे पत्र आहेत त्यामध्ये आम्ही पाहतो की असं म्हटलेलं आहे प्रभूच्या वचनामध्ये. जर आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येत आहे की परमेश्वराचं वचन किती विश्वासनीय आहे आणि परमेश्वराचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येत आहे प्रेषितांची प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 2रा अध्याय, प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि क्षमा करा, प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 7वं वचन. प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये काय म्हणतं, फिलदेल्फिया येथील मंडळी येथील ख्रिस्त मंडळीला पत्र. काय म्हणतं पहा, फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही. बघा प्रभू काय म्हणतो, जो पवित्र सत्य आहे त्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे. हा 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 तो असा म्हणतो, परमेश्वर सर्व जाणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. हा 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 बरोबर वाचा.
हा 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 भाववचन आमेन हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी फिलदेल्फिया मंडळीला प्रभूचं वचन सांगतं की या ठिकाणी वाचत असताना जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करू शकत नाही. तो काय म्हणतो 10व्या वचनामध्ये, तू माझे धीराचे वचन राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखेल. हालेलुया. कुणाला म्हणतो परमेश्वराचं वचन? जी मंडळी एकाग्रतेने बसलेली आहे, जी मंडळी संगतीमध्ये आहे, जो सर्व पृथ्वीवर मोठा प्रसंग येणार आहे, त्यापासून मी तुला राखणारा देव आहे. हालेलुया. देवाचं वचन विश्वासने आहे. आणि मग प्रियानो, आम्ही भाकर मोडत असताना आम्ही परीक्षा केली पाहिजे, आम्ही आत्मपरीक्षण केले पाहिजे, आमचं स्वतःच परीक्षण केलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करतो, प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. हालेलुया. आणि म्हणून यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे पाहत असताना, आज प्रभूच्या मेजाजवळ येत असताना बायबल सांगतं, आज आम्ही पाहतोय की परमेश्वराचं शरीर आहे. बायबल सांगतं, जो कोणी माझं मांस व माझं रक्त सेवन करतो, शेवटल्या दिवशी मी त्याला उठवीन. शेवटल्या दिवशी मी त्याला उठवीन. आता मांस आणि रक्त हे म्हटल्यानंतर आम्हाला थोडं कठीण वाटतं, परंतु प्रभूचं वचन या ठिकाणी आम्हाला समजून घेण्यासाठी जर आम्ही पाहिलं तर प्रभूच्या वचनामध्ये बायबल सांगतं, या ठिकाणी मी प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वरने जे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जो आपला देह जो आहे त्या उभ्या आणि आडव्या लाकडावर तरी प्राण दिला, तरी ते रक्त सांडलं आणि त्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी मोलाने विकत घेतलेला आहे. आणि म्हणून याचं स्मरण आहे, याची आठवण आहे. आणि म्हणून बायबल सांगतं, योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय वाचत असताना त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये स्पष्टरीत्याने सांगतं, 48 ते 58 वचनापर्यंत वाचत असताना प्रभूच्या वचनामध्ये बायबल काय सांगते पहा. योहान सुवर्तमान 6वा अध्याय 48 ते 58 वचनामध्ये, येशूने म्हटले, मी जीवनाची भाकर आहे. लक्ष द्या, देवाचं वचन विश्वासने या ठिकाणी जी भाकर आहे, जे भाकर ठेवण्यात आलेले आहे, जे शरीर ठेवण्यात आलेलं आहे, याच्याद्वारे आम्हाला जीवन प्राप्त होणार आहे. याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग सापडणार आहे. आणि म्हणून प्रभूच्या वचनाकडे आम्ही लक्ष देत असताना, प्रभूचं वचन आम्ही ऐकत असताना बायबल सांगतं, काय म्हणतं वचन? मी जीवनाची भाकर आहे. बायबल सांगतं, मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी जो मान्ना खाला, मान्ना जो आहे तो कुठून आलेला आहे? जर आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येतं, निर्गमाच्या पुस्तकामध्ये प्रभूचं, मग इस्रायल लोक कुरकुर करू लागले आणि स्वर्गातून परमेश्वराने त्यांच्यासाठी मान्ना पाठवला, मान्ना दिला. आणि या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, हा मान्ना जो आहे स्वर्गातून इस्रायल लोकांकरता परमेश्वराने दिला. या ठिकाणी देखील परमेश्वराचं वचन सांगतं, येशूने म्हटले, मी जीवनाची भाकर आहे. आणि तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला तरी ते वाचा, तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, लक्ष द्या, स्वर्गातून उतरणारा मान्ना जो इस्रायल लोकांनी खाल्ला तो मरण पावले, परंतु स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना याच अध्यायामध्ये
वाचत असताना प्रभूचं वचन सांगतं, जो कोणी माझा देह खाईल, जो माझं रक्त पेईल, शेवटल्या दिवशी मी त्याला उठवल, मरणार नाही तो. जरी मी शरीराने मेलो असलो, म्हणजे आता 60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, 80 झाले, 90 झाले, मी जग सोडून निघून गेलो, पण मी विश्वासामध्ये मरण पावलो, प्रभू मला उठवणार. ज्यावेळेस तो राजाधिराज होऊन येणार, ज्यावेळेस तो ढगार बसून येणार, ज्यावेळेस तो लवा समाज आपल्या देवदूताच्या लव्या समाज येणार, त्यावेळेस प्रभू जो आहे मला उठवणार. हालेलुया. का? मी प्रभूचं जे मांस आहे ते सेवन केलेलं आहे, जी भाकर आहे स्वर्गातून उतरणारी जी भाकर आहे ती मी खाल्लेलं आहे. मग प्रभूचं वचन सांगतं, स्वर्गातून उतरणारी भाकर, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो, असं कोण पण म्हटलेलं नाही, कुठंच लिहिलेलं नाही, कोणत्याच पुस्तकात लिहिलं नाही, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. पण येशूने तसं लिहिलेलं आहे. हालेलुया. देवाचा आत्मा या ठिकाणी आमच्याशी बोलत असताना प्रभूचं वचन सांगतं, येशूने म्हटले, मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे, मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. हालेलुया. आणि तो प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी आम्ही वाचत असताना मला समजून येतं प्रभूच्या वचनामध्ये, स्वर्गातून उतरणारी जिवंत भाकर मीच आहे. स्वर्गातून उतरणारी जिवंत भाकर हा मीच आहे. या भाकरीतून जो खाईल, आमेन, तो सर्व काळ जगेल. हा, जी भाकर मी देईल तो माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. हालेलुया. तुमचं बायबल जर असं तर बायबल खाली वचन अंडरलाईन करून ठेवा. परत एकदा वचन वाचा. हा, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. लक्ष द्या आता. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगणार आहे. सर्व काळ जगणं याचा अर्थ काय? मरणारच नाही. सर्व काळ जगणार म्हणजे मरणार नाही. आता मरणार नाही म्हणजे कसं मरणार नाही? मग असंच आम्ही जिवंत राहणार आहे का? 60, 70, 80 वर्ष झाले की आम्ही जग सोडून निघून जाणार. मग प्रभूचं वचन तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, जो कोणी भाकर खाईल तो हा, या भाकरीतून जो खाईल तो सर्व काळ जगेल. आता सर्व काळ जगणार म्हणजे मरणार नाही. हे मरण कोणतं? जरी आम्ही देह सोडून निघून गेलो, आम्ही मरण पावलो, परंतु परमेश्वर प्रभू येताना तो आम्हाला त्याच्या बरोबर परत घेऊन येणार. आम्ही मरणार नाही. समजलं वचन का नाही? समजलं नाही? समजायले का? समजायले का नाही? हा का नाही? हा का नाही? किती जोरात हा म्हणालो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही नाही बोलले तर धोंडे वरडतील. देवाचं वचन सांगतं, तुम्ही जर नाही बोललात तर धोंडे वळतील. आणि जर तुम्ही बोलला नाही तर कोणता आत्मा लागलेला आहे? कोणता? मुका आत्मा. हे मी वचन सांगितलं शुक्रवारी. शुक्रवारी वचन सांगितलं. काय सांगितलं? एक मनुष्य प्रभूकडे आला, पळत पळत धावत, प्रभूजी प्रभूजी, मी माझ्या मुलाला तुमच्या शिष्यांकडे घेऊन आलो, पण त्यांना ते काढता आलं नाही. प्रभूंनी सांगितलं. प्रभूंनी त्याला विचारलं, कोण आहे? काय झालेलं आहे? बालपणापासून मुका आत्मा लागलेला होता. मंडळीमध्ये येताना मुक कोण यायचं नाही, गप बसून यायचं नाही. असाच बसलो माझ्याकडे बघा. तोंडाला जर कुलूप आहे तर असंच येणार आणि असंच जाणार. आमचे ओठ उघडले पाहिजे. दावीद राजा म्हणतो, हे देवा माझे ओठ उघड, म्हणजे ते तुझी स्तुती स्तोत्रे गातील. हालेलुया. आमचे ओठ उघडले पाहिजे. आम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये फक्त पाळकाने वरडायचं नाही, मंडळीने पण बोलायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशूला.
देवाचं वचन बायबल सांगतं, मी स्वर्गातून उतरणारे जिवंत भाकर आहे आणि जो कोणी भाकर खाईल काय होईल, प्रभूचं वचन सांगतं. हा माझं तेच परत एकदा, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी तुम्हाला देईन ते माझा देह असून हा ती जगाच्या जीवनासाठी आहे. हा 53 वचन. हा 54 वचन. हा 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 आमेन, हालेलुया. देवाचं वचन सांगतं, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आमेन, हालेलुया. जो कोणी भाकर खातो व हा प्याला पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. प्रभूचं वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतं, सार्वकालिक जीवन आहे त्याला शेवटल्या दिवशी मी उठवी. आमेन. सर्व लोक थेसलोनिकराच्या पत्रामध्ये प्रभूचं वचन सांगतं, तुम्ही मेलेल्या विषयी आजान नसावे. मेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान. जरा वाचा बरं वचन, थेसलोनिकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये प्रभूचं वचन स्पष्ट सांगतं. आम्हाला समजून येतं की या वचनामध्ये असं म्हणते, शेवटल्या दिवशी मी तुला उठवण. हा वाचा, थेसलोनिकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि 13 वचन. हा मोठ्याने, बंधुजन हो, झोपी गेलेले म्हणजे मेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे. पौल म्हणतो थेसलोनिकराच्या पत्रामध्ये, मेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की हा ज्यांना आशाच नाही. आता आशाच नाही म्हणजे प्रभूची ओळख नाही, येशूची ओळख नाही, येशू काय आहे, ज्यांना ओळख नाही ते लोक काय करतात, खेद करतात, दुःख करतात. पण प्रभूचं वचन सांगतं, बाकीच्या लोकांसारखे तुम्ही आजान नसावे, खेद करू नये. मग आम्हाला ती आशा आहे. कोणती आशा आहे? मी प्रभूच्या मेजामध्ये हात घालणारी होते, मी प्रभूच्या मेजामध्ये हात घालणार होतो, माझं कुटुंब प्रभूच्या मेजामध्ये हात घालणार होतं. मी एक विश्वासणार आहे, मी एक विश्वासणारी आहे, माझं कुटुंब विश्वासणार आहे. प्रभूचं वचन सांगतं, शेवटल्या दिवशी मी त्याला उठवीन. मग तुम्ही कुठं झोपलेले आहेत, तुम्ही कुठं मृत पावलेला आहे, तुम्हाला कुठं पुरलेला आहे, याला महत्व नाही, प्रभू तुम्हाला उठवणार. जर तुम्ही प्रभूच्या मेजामध्ये हात घालणारे आहे, प्रभूच्या मेजामध्ये हात घालणारे विश्वासणारे आहेत, आत्मपरीक्षण केलेले आहेत, तर प्रभूचं वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतं, शेवटल्या दिवशी मी तुला उठवीन. 55 वचन, कारण माझा देह खरं खाद्य व माझे रक्त खरं पेय आहे. तो माझ्यामध्ये बघा, देवाचं जे शरीर आहे, ही जी भाकर आहे, हा जो प्याला आहे, जो खातो व पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्यांच्यामध्ये राहतो. कितीतरी वेळेस आम्ही ऐकलं, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहील. या ठिकाणी 3री वेळेस आम्ही ऐकतो, जो कोणी माझे शरीर ही भाकर खातो, हा प्याला पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच मध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले,
हा आमेन हालेलुया. जो मला खातो, जो मला अनुसरतो, तो माझ्यामुळे वाचणार. तो माझ्यामुळे काय होईल? वाचेल. हालेलुया. प्रभूमुळे आम्ही वाचणार. प्रभूचं वचन विश्वासने, प्रभूचं वचन सत्य आहे. धीर धर, कारण मी जगाला जिंकलेला आहे. प्रभूने जगावर जय मिळवलेला आहे. प्रभूने जगावर विजय मिळवलेला आहे. जर प्रभूने जगावर विजय मिळवलेला आहे आणि जर मी प्रभू मध्ये आहे, प्रभू माझ्यामध्ये आहे, मी पण जगावर जय मिळवणार. हालेलुया. धन्यवाद येशूला. आणि मग प्रभूचं वचन विश्वासने आहे, प्रभूचं वचन सत्य आहे. आणि मग प्रभूच्या वचनामध्ये स्पष्ट सांगते या ठिकाणी 58 वचनामध्ये, स्वर्गातून उतरलेली जी भाकर ती हीच आहे. पूर्वज खाऊन सोडून मेले तसे हे नाही. जो ही भाकर खातो तो सर्व काळ वाचेल, जगेल. जो कोणी भाकर खाणार सर्व काळ वाचणार, सर्व काळ जगणार. हालेलुया. युगाच्या समाप्तीपर्यंत परमेश्वर तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे. त्याच्यानंतरही प्रभूच्या संगतीत तुम्ही आणि मी आहे. बायबल सांगतं जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. माझा प्रभू कुठे आहे? बायबल सांगतं स्वर्गातून उतरणारी जिवंत भाकर मी आहे. स्वर्गातून उतरलेली भाकर कोण आहे? येशू आहे. येशूने म्हटलं मी जीवनाची भाकर आहे. आणि जो कोणी भाकर खातो त्याला मी शेवटच्या दिवशी उठवीन. पुढे बायबल सांगतं मत्तई शुभवर्तमान, रक्ताच्या द्वारे त्याने आमच्या बरोबर नवीन करार केलेला आहे. मत्तई शुभवर्तमान 26 अध्याय आणि 26 वचनामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येते. बायबल काय सांगतं जरा वाचा. मत्तई शुभवर्तमान याचा 26 अध्याय 26 ते 29 वचन. मग ते भोजन करत असताना हा 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 त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून म्हटले हा हा हे माझे कराराचे रक्त आहे. हा आमेन. हे जे आम्ही घेत आहोत त्याचं स्मरण काय आहे? पापांकरिता हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतले जात आहे. हालेलुया. बहुतांकरिता, पुष्कळांकरिता प्रभूचं रक्त ओतलं जात आहे. आणि म्हणून प्रभूने ते आपलं शरीर त्या वधस्तंभावर, आपलं रक्त त्या वधस्तंभावर सांडून तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलं. आणि म्हणून प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना, प्रभूच्या अंगणामध्ये उभा असताना परमेश्वराचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येत आहे की परमेश्वरने आमच्यावर केलेले जे उपकार आहेत, परमेश्वरने आमच्यासाठी जे आशीर्वादाचं दार उघडं केलेलं आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो, हे देवा तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. आणि म्हणून देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूची स्तुती आराधना करत असताना पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. प्रभूचं वचन विश्वासने. आणि म्हणून आज प्रभूचं वचन मार्क शुभवर्तमान आम्ही 8 अध्याय आणि 34 वचनामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येतं. प्रभूच्या वचनामध्ये 34 आणि 35 36 वचनामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येतं या ठिकाणी की जर परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये आहे, जिवंत भाकर जर आम्ही सेवन केलेलं आहे, तर शेवटल्या दिवशी तुम्ही आणि मी उठलं जाणार. पण त्या अगोदर प्रभूचं वचन सांगतं काय म्हणतं वचन पहा. हा मग त्याने आपल्या शिष्यास लोक समुदायाला बोलावून त्यास म्हटले, जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो, जो कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो, तर त्याने आत्मत्याग करावा, आत्मनिग्रह करावा. बायबल सांगतं आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया. आत्मनिग्रह करणं, आत्मपरीक्षण करणं आणि मग वधस्तंभ उचलणं आणि त्याच्या मागे लागणं.
वधस्तंभ म्हणजे कुणा बायबल सांगत काय म्हणतो वचन? वाचा बरं. हा पुढं हा बोलावून त्यास म्हटले कोणी माझा हा हा कुठला वधस्तंभ? आपला वधस्तंभ काय आहे? मी सुरुवातीला सांगितलं, जर आम्ही चिंताक्रांत झालेला आहे, आम्ही आमच्या वादळामध्ये आहे, टेन्शन मध्ये आहे, बरं प्रभूचं वचन सांगतं सगळं उचलायचंय आम्हाला आणि प्रभूच्या मागाने जायचं. प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी आपला वधस्तंभ आपला. येशूने कुणाचा वधस्तंभ उचलला? येशूने कुणाचा वधस्तंभ उचललेला आहे? पापाचा. आमच्या या पापाचा वधस्तंभ येशूने उचललेला आहे. आमची चिंता, आमची काळजी, आमचे वादळी जीवन, आमच्या समस्याचं जीवन आपल्या स्वतःला उचलायचं आणि येशूच्या मागे निघायचं. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. हा कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल. हा हा आमेन, हालेलुया. बायबल सांगते या ठिकाणी प्रभूचा जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल. आम्ही म्हणतो नाही बाबा मी तिकडे जाणार नाही, असं आहे तसं आहे हे आहे, आता काय करा भयानक आजार आहे, मी तिथं जाणार नाही, गर्दीमध्ये जाणार नाही, काय नाही. तुम्हाला आणि मला प्रभूच्या कार्यासाठी निघायलाच पाहिजे. आम्ही कुठली चिंता, आमची कुठली काळजी, आमचं कोण आहे, कसं आहे, काय होणार याची चिंता करत बसू नका. प्रभूचं वचन सांगतं मी माझा जीव प्रभूचं वचन सांगतं मी जर माझा जीव वाचू पाहत असेल तर मी माझ्या जीवाला काय होणार? मुकणार. परंतु पुढं पाहतो तो त्याला मुकेल. आणि जो कोणी मज करिता आणि जो कोणी माझ्या करता सुवार्ते करिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवील. हालेलुया. जो सुवार्ते कार्य करता आपला जीव प्रभूला समर्पित करतो, प्रभूला आपलं जीवन समर्पित करतो. प्रभू जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा मला लाभ आहे असं स्मरण, असं आठवण करून प्रभूला आपलं जीवन समर्पित करून प्रभूच्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पित करतो. परमेश्वर त्याला वाचवणार. प्रभूचं वचन सांगतं त्याला वाचवतो. कारण मनुष्याने 36 वचन कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला. मनुष्याने सर्व जग मिळवलं. अहो जग तुम्हाला सर्व मिळवलं, तुम्ही धन दौलत पैसा अडका गाडी घोडा आम्ही पाहिलेलं आहे, सर्व जमीन जोमला सगळं मिळवलेलं आहे, पण आत्मिक जीवन नाही तर तुम्ही आणि मी खास मरणार. मनुष्याने सर्व जग मिळवले पण आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? आत्म्याचा नाश कधी होतो? आम्ही परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर जातो. मंदिरामध्ये ठरवलेल्या प्रार्थनेपासून आम्ही आमच्या संसारातल्या गोष्टीकडे लांब जातो. त्यावेळेस आम्ही आमच्या जीवाला मुकणार. लक्ष द्या, प्रभूचं वचन सत्य आहे, प्रभूचं वचन सामर्थ्याने बोललेलं आहे. वचनाला सुवार्तेला पहिलं प्राधान्य. ज्यांना देवाने निवडलेलं आहे, ज्यांना देवाने पाचारण केलेलं आहे, जे प्रभूच्या मेजामध्ये हात घालणाऱ्या बहिणी आहेत, हात घालणारे भाऊ आहेत, ते पहिलं स्वार्थे कार्य करता आपलं जीवन प्रभूला समर्पित करायचं. म्हणजे बायबल सांगतोय मी शेवटल्या दिवशी त्यांना उठवीन आणि त्यांना वाचवणार. हालेलुया. आणि मग देवाची स्तुती असो. आज आम्ही प्रभूच्या मेजाजवळ येण्याच्या अगोदर आत्मनिग्रह केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.